उशीर झाला आज राहणार यायला. कधी काम करत उरकायची. पाऊस तर काय पडा नाही पण आपले काम करत उरकून घ्यावं लागतं. शेतकऱ्याने शिकत काय किती काम केलं तरी काय नाही. भाकरी अडकत होती आज भाकरी तर कालवण बी नाही. चटणी आणली त्याला बी तेल मिळालं नाही. काय कधी आपले चांगले दिवस यायचे ती हो. लय जमलं लागा. लय धाव पळत 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 आला. काय बरोबर एवढी आलता की 15 ऑगस्ट दिवशी आपल्या गावचं सरपंच नाही माझा सत्कार आहे. मला अरे वा वा बापा नाव कमी गाड्या तक्रार मोठा रे शुक्र मोठा हो. माझ्यासारखं कावड कष्ट करू हुशार माझ पण नाना माझा गणेश फाटलायला होय. फाटक्या गणेश सत्कार गेला मध्ये दाखवती माहिती पोरगी हाताला होय एखादं नाव बर 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 मी करतो काहीतरी. तू अभ्यास कर बरं. तुला काय आजच करतो मी करतो काहीतरी. जेवला का तू? हा जेवलं चालतंय मला सत्कार आहे माझा चालतंय चालतंय चल अभ्यास कर बरं का. तुला काळजी कर मी करतो काहीतरी. चल चल चल. पण नाना तू नक्की घेशील ना मागची वरची सारखं करू नका लागा नाना. काय रे देवा पोराने मागच्या वेळेस गणेश मागितला. माझा गणेश सुद्धा त्याला घेऊन देऊ शकलो ना. शेतकरीनं बळीराजा ते सरकार म्हणतोय मत घेतोय. कशाचा बळीराजा का राजा नाही नुसता बळी चाललाय त्यात. अरे साधं पोराला गणेश द्यायचे ऐकत आपल्या मध्ये नाही. गावात पत नाही कोणी 1 रुपया द्यायला तयार नाही. कर्जाचा बोज झाला सारा डोक्यावर. उगा शेतकरी आत्महत्या करते. तू काय करते? अरे कष्ट केलं संध्याकाळी 10 रुपये मिळतात लोकांना मजुरी केलं. अरे शेतकरी पदरात काय हा सारखं फाटलेला आबा अवघड आहे. काहीतरी करावं ना आपल्याला. चला बघू काय ते लेकरांचं शब्द दिलाय असं काहीतरी करावं लाग. माझ्या तर नशिबात शिक्षण नव्हतं. वर्ग शिकतोय. माझ्या बापाने शेती केली हाडाची काय केली मरून जा. मी बी शेती करतोय. माझं बी आयुष्य बापासारखं चाललं. पण पोरग काहीतरी बदल करून दाखवलं असं वाटतं. त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. शिक्षण घेतोय आपण त्याला मदत केली पाहिजे. आपण नाही केलं तर कोण करणार. हा सरपंचाने बक्षीस ठेवलं. आयला बक्षीस जर अगोदर दिला असं बरं झालं असतं. जाऊ द्या काहीतरी करू. चला भुजंग शेठ सावकाराकडे जातो. काय त्याच्या पाया पुरतो लोटा घालून घेतो. पण एवढी वर मदत करून चला. पहिलेच लोक पैसे घेतले त्या व्हिडिओवर पावलं म्हणजे बरं लेकरांनी एवढं कळकळी मागितलं. भुजंग शेठ आहेत का नाही घरी कोण असलं म्हणजे बरं वाटलं नव्हतं. पावलं देवासारखं पाहून भुजंग शेठ एवढं बरं. कुणाचाही नाद करा या भुजंग शेठचा नाद करायचा नाही.
अख्खा गाव विकत घ्यायची ताकद आहे आपल्याला. आणि जर का कोणी नडला तर सुपारी कातरल्यासारखा कातरी. आला का सध्या? आलो की. चल देऊन टाक पैसे. पैसे देणारे अरे पैसे दिल्यात पैसे ते नाही लक्षात ठेव. भुजंग शेठ कडवेळ नाही काय बोलायचं ती बोल लवकर. काय माहिती का शेठ, अहो माझ्या पोरांनी 7वीला पहिला नंबर काढला. बर पाठीमाग असं शाळेची कापडाची मला माहिती. बर पण मी आता धडी दिली. अहो साधी शाळेची कापड सुद्धा तुम्ही त्याला घेऊन देऊ शकलो नाही. पण आता त्याचा 15 ऑगस्टला मग त्या सत्कार ठेवला शाळेत आपल्या गावच्या सरपंच हस्ते. पोरांनी लय मोठ्या गोड तोंडाने सांगितलं बघा. आणि म्हणलं पण तेवढं गणवेश घ्या. पण कर्म दरिद्री मी. अहो गणवेश घ्या पुरतं सुद्धा पैसे नाही तो माझ्याकडे. एवढी नड बाबा गणवेशाची मी तुमचं पै न पै चुकती करी. पोराला कापड घ्यायची ऐपत नाही, कशाला लग्न केलं तुम्ही? 50,000 आणि त्याचं व्याज अगोदर माझ्याकडे घेऊन ये आणि मग माझ्या दारात नाक घाशीत ये. अहो शेट तसं ना करू. एवढी नड माझी भागवा. अहो मी तुमची पै न पै चुकती करीन. अहो लय किवला आणि तोंडाला लेकरू आलता. अहो काय मागून मागितलं त्यांनी. अहो गणेशच मागितलं, कापड शाळेची मागितलं. कापड म्हणजे काय कापड माकड तुमच्यासाठी शिल्लक गोष्ट आहे. का तुम्ही सुपारीचे पैसे तेवढे खर्च करता द्यावं एवढं बरं. तसं नाही करू नका. त्या गरीबाची जाण ठेवा. हा गरीब तुमच्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण नाही म्हणलं का सावकार, नाही म्हणलं. तसली नाटकं चालणार नाहीत. तू किती जरी वळला ना तरी उपयोग होणार नाही. आधी पैसे टाक नाही तर चल दारातून निघ माझ्या. असं नका करू. एवढी माझी भावा एवढी बार मला मदत करा. हो मी काय माहिती तुम्हाला कापड्यापुरतं पैसे द्यावं असं नका. नाही म्हणू नका गरीबाला. हो तुमच्याशिवाय कुठे जायचं आम्ही. तुम्हीच आमचा आधार आहे. असं नका करू, असं नका करू शेठ, असं नका करू. पाया पडतो. चल हो चालता. पहिल्यांदा पैसे टाक आणि मग तोंड दाखव. आता ह्यो भुजंग जर का डसलं ना तुला तर तुझं खैर नाही होत. अरे कोणत्या जन्मी मी पाप केलं होतं म्हणून मी शेतकरी म्हणून जन्माला आलो. अरे माझ्या लेकराला कपडे घ्यायची सुद्धा मजा ऐकत नाही. अरे काय जन्म आहे माझा. अरे देवा मला बेकाराचा जन्म दिला असता ना तरी चाललं असतं रे. शेतकऱ्याचा जन्म नव्हता पाहिजे रे. अरे लेकराला मी कापड सुद्धा घेऊ शकत नाही. काय करू आता मी. कुणाकडे माझं तोंड दाखवू. काय करू. अनिल भाऊ, अनिल भाऊ हाय का घरात? राम काय सदा कसं काय आला इकडे? आलो होत असं. बोल की कसं काय वाट चुकला इकडे? अहो अनिल भाऊ, अहो माझ्या पोराने 7वीला पहिला नंबर काढलाय आणि आपल्या गावातली शाळा आहे ना 15 ऑगस्टला त्याचा सत्कार ठेवलाय सरपंचाच्या हस्ते गावातल्या. आणि त्याला बक्षीस बी देणार आहे. का अडचण आहे बघा. काय अडचण? अहो नड अशी त्याला गणवेश पाहिजे. त्याला गणवेश पाठ फाटलाय आणि मी ते गणवेशाच्या पैशासाठी आता माझं तुम्हाला माहिती जरा गावात कर्ज झालंय. कुठं पत्र आहे ना. पूजन शेठचं बी कर्ज आहे. पण म्हणलं देवत आपल्या गावातला पैशावाला दिन पैसे काय सांगत अनिल भाऊ. अवलाद घातली मला त्याने. अरे बाबा पैसा म्हणजे काय देव नाही पण देवापेक्षा बी कमी नाही. आता तू आलाय पण आता माझ्याकडे तरी कुठे पैसा आहेत रे. अनिल भाऊ कापड घ्यायची शाळेची त्याला लई मोठी नाही तू. अनिल भाऊ शाळेची कापड म्हणजे काय होत. किती पैसे लागतात त्याला. किती लागतात पैसे? काय 400-500 रुपये तरी भागल. अरे सदा तुला पैसे दिलं असतं पण तू परत देणार कसं? अहो आमदा पाऊस पडला ना ते काहीतरी पिरणच गेला ना. पीक पाणी पिकलं धान्य झालं
इकडे की तुमचे पैसे देऊन टाकतो बघा 1 रुपया असं ठेवणार पिकल्यावर देणार आणि दुष्काळ पडल्यावर आवाज होत असतोय ना गेल्या वर्षी दुष्काळ पडला म्हणून तर कर्ज बाजूला आमदा पाऊस पडत असतो सदा हे बघ तू आलाय तर जीवन जा पण पैसे काय मागू नको असं नका करा आले लय आशेने आले राव तुमच्याकडे आता कुणाकडे जाऊ पुन्हा पुढे हात पसरू राव तुम्ही नका असं करू नाही नाही तुझं तू काही कर पैसे काय मागू नको जीवन जा अहो तसं नका राव कुणाकडे जाऊ तर सदाला चहा नाही रे बघ सदा चहा पिऊन जा पण पैसे काय मागू नको येतो आणि गो ये बाबा दादा ये आशेन आम्ही मोकळा काय उपयोग झाला अवघड होतं कोणाकडे जावं जगण्यापेक्षा मिळालेलं बरं काय उपयोग नाही तो पैसे नाही सावकारानं सरकारनं मारलं शेतकऱ्याला आणि पावसानं मारलं शेतीला ह्याच काय खरं सौम्य घे बस लय झाली बस 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 सर्जा घे अजून घे स्वामी माझा बी जीव आहे का नाही आहे लय जीव मग थोडं अरे ना बस बस घे तू सौम्या दुष्काळ पडू दे नाही तर काही होऊ दे दुनिया इकडची तिकडे झाली तरी चालेल तरी आपल्या ग्लास मधलं पाणी कमी पडू द्यायचं नाही बरोबर अरे दुसऱ्याची शेत करापली लागून ह्याने आपली पोट करपू दिली नाही तो बघ सदनांना चाललाय हेच का साधारण कोण रे कर्ज बाजारी झालाय आणि सगळ्या दुनियेचं कर्ज तिच्या डोक्यावर किती गांजून गेलाय लय गांजून पण त्याच्यासारखं आपण करायचं नाही पण तुला सांगतो ज्याच्यावर कर्ज आहे ना तोच खरं मर्द बरोबर ज्याच्यावर कर्ज तो कोण त्यामुळं अजिबात कसलं टेन्शन घ्यायचं नाही कर्जाचं न्यायचं बिंदच राहायचं ओतूर द्यायची नाही दुष्काळ पडून नाही तर इकडचं देख तिकडे हो शिक बाबा शिक तू लढायला शिक मुंग्याच्या पोरा तू लढायला शिक लढायला शिक नागरिकपुत्र सारा वादरती नागरिकपुत्र सारा वादरती जाऊ नको फाशीला पिऊ नको तू लढायला शिक बाबा शिक लढायला शिक मुंग्याच्या पोरा तू लढायला शिक लढायला शिक हत्याला करता लढायला शिक
शिक बाबा शिक, तू लढायला शिक. शिक बाबा शिक, तू लढायला शिक. आंब्याच्या पोरात तू लढायला शिक, लढायला शिक. मरू नको आता, मरू नको आता, मारायला शिक. आंब्याच्या पोरात तू लढायला शिक, लढायला शिक. शिक बाबा शिक, तू लढायला शिक. आंब्याच्या पोरात तू लढायला शिक, लढायला शिक. नाना तू चालला रे माझं कसं होणार काय मी हातबल झालो रे मी हातबल झालो अरे मी तुला जन्म देऊ शकतो रे तुला शाळेची कापडा देऊ शकतो नाना तू मला सोडून जाऊ नको मला ठेव घरीच नको मी लय मोठा शिकल तुझं सारं कर्ज फेडून राहणार नाना तू मरू नको रे मला ठेव घरीच मी नको लय मोठं होईल तुझं सारं कर्ज फेडून राहणार मला तुझी लय गरज आहे नाना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात, अरे उकिरड्याची पण कळा जाते. इथं कुत्री मांजरं जगतायत, भिकारी जगतोय, लहान लहानातील लहान जीव सुद्धा जिवंत राहत आहेत. आणि आपण तर रक्ताची हाडा माणसाची माणसं आहोत, खंबीर ताकदीची. उभ्या जगाचा पोशिंदा बळीराजा शेतकरी आहेस. अरे आता मरायचं नाही, आता मारायचं, लढायचं
झुंजायचा आणि पुढे जायचं. आपल्या भाळावरती जो आत्महत्येचा कलंक लावलाय तो पुसून काढायचा. धन्यवाद.